Praise the Lord. I'm Amruta Joseph Sikvera. I'm so happy to be with you. And now we are going to meditate. Gospel of John, chapter 8, verse 32. योहान शुभ वर्तमानाचा 8वा अध्याय 32वे वचन आज आपण पाहणार आहोत. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. वचन काय सांगतं? वचन काय सांगते की तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल, स्वतंत्र करेल. खरंच खूप विश्वासाने देवाचं आजचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा. नक्कीच हे वचन तुमच्या लाईफमध्ये कार्य करेल. आज तुमच्या लाईफमध्ये खूप सारे अडखळण असतील, बॉन्डेजेस असतील, खूप सारे बंधनं असतील. खूप अवघड अशा सिच्युएशनमध्ये, परिस्थितीमध्ये तुम्ही अडकला असाल. कुठेच मार्ग दिसत नसेल. ह्या परिस्थितीतून मी बाहेर कसं पडू हे जर आज तुम्हाला कळत नसेल, ह्या सर्व परिस्थितीतून बाहेर निघायचं आहे तर फक्त एकच उपाय आहे, एकच मार्ग आहे. ते म्हणजे फक्त देवाचं जिवंत वचन, देवाचं सत्य वचन. देवाने स्वतः आज तुम्हाला खूप सुंदर असं प्रॉमिस दिलं आहे. आणि ते वचन म्हणजे कोणतं? तर ते वचन आहे सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल, बंधनमुक्त करेल. देवाने आपल्याला प्रॉमिस केलंय की मी तुला स्वतंत्र करेल, मी तुला बंधनमुक्त करेल. पण केव्हा? जेव्हा आपल्याला सत्य समजेल. आणि सत्य काय आहे? तर सत्य काय आहे? तर ते देवाचं वचन आहे, देवाच्या मुखातून निघालेलं वचन आहे. बायबलद्वारे देवाने जे काही वचनं आपल्याला दिली आहेत ती सत्य आहेत. आणि ज्या वेळेस तुम्ही सत्य समजून घ्याल, देवाचं वचन समजून घ्याल, देवाच्या वचनावर विश्वास ठेवाल, देवाच्या वचनावर प्रेम कराल, देवच माझं सर्व काही, देवाशिवाय माझ्या लाईफमध्ये काही इम्पॉर्टंट नाही, ज्यावेळेस तुम्ही असे म्हणाल त्यावेळेस काय होईल? तर तुमची संपूर्ण परिस्थिती बदलून जाईल. कारण की तुम्हाला सत्य कळालं आहे, देवाचं जिवंत वचन कळालं आहे. आणि ज्याला सत्य कळतं, ज्याला देवाचं वचन मिळतं, तो बंधनात राहू शकत नाही, त्याच्या लाईफमध्ये अडखळण राहू शकत नाही, कोणतेही बॉन्डेजेस त्याला अडवू शकत नाही. का? तर त्याला सत्य समजलं आहे आणि सत्य देवाचं वचन आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला सत्य समजतं त्यावेळेस सत्य आपल्याला बंधनमुक्त करतं. देवाचं वचन आपल्याला बंधनमुक्त करतं, स्वतंत्र करतं. प्रत्येक संकटातून, अडचणीतून, अडखळणातून देवाचं वचन आपल्याला बाहेर काढतं, बंधनमुक्त करतं, स्वतंत्र करतं. म्हणून वचन काय सांगते की सत्य तुम्हाला समजेल व सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल, बंधनमुक्त करेल. हालेलुया. आज तुम्हाला बंधनमुक्त व्हायचं आहे, स्वतंत्र व्हायचं आहे तर फक्त देवाच्या वचनावर तुम्ही आज विश्वास ठेवा. सतत देवाच्या वचनाला क्लेम करा. रात्रंदिवस तुमच्या मुखाने देवाचं वचन घोषित करा, देवाच्या वचनाला क्लेम करा. आणि देवाचं वचन नक्कीच तुम्हाला स्वतंत्र करेल, बंधनमुक्त करेल. कारण की देवाचं वचन हे जिवंत आहे, देवाचं वचन हे सत्य आहे, देवाचं वचन हे सक्रिय आहे. आणि नक्कीच देवाचं वचन तुमच्या लाईफमध्ये आज कार्य करेल. म्हणून खूप विश्वासाने आजचं वचन तुम्ही रिसीव्ह करा. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. म्हणून खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे सत्य वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शॅल वी प्रे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराजे. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराजे. सुंदर अशा दिवसासाठी प्रभू ईश्वरप्पा मी खरंच तुझे आभार मानते ईश्वराजे. हो देव बाप्पा, सुंदर अशा वेळेस देव बाप्पा खूप सुंदर, खूप गोड असं प्रॉमिस प्रभू ईश्वरप्पा तू आज आम्हाला दिलं, उपकार मानते ईश्वराजे. हो ईश्वराजा, तुझं वचन सांगतं प्रभू ईश्वरप्पा की सत्य तुम्हाला समजेल व सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. खरंच प्रभू ईश्वरप्पा खूप सुंदर असं प्रॉमिस प्रभू ईश्वरप्पा तू आज आम्हाला दिलं, उपकार मानते ईश्वराजे. हो देव बाप्पा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वरप्पा, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय प्रभू ईश्वरप्पा, त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर प्रभू ईश्वरप्पा. आणि हो ईश्वराजा, आज तू त्यांना बंधनमुक्त कर, स्वतंत्र कर प्रभू ईश्वरप्पा. हो देव बाप्पा, तुझं वचन प्रभू ईश्वरप्पा त्यांनी समजून घेतलं पाहिजे, तुझ्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे, तुझं सत्य वचन प्रभू ईश्वरप्पा त्यांनी त्यांच्या लाईफवर अप्लाय केलं पाहिजे देव बाप्पा, आणि बंधनमुक्त झालं पाहिजे देव बाप्पा. अशा सर्व गोष्टी तू आज घडवून आण प्रभू ईश्वरप्पा. हो ईश्वराजा, माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरप्पा, जेवढे ते रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर ईश्वर, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू ईश्वरप्पा, व्हेंटिलेटरवर आहेत, कोमात आहेत प्रभू ईश्वरप्पा, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून देतो बाप्पा, आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वरप्पा. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरप्पा, जेवढ्याने तुझाचे वचन ऐकले, तुझ्या वचनावर विश्वास ठेवले, तुझ्या वचनाला क्लेम करत आहे, ह्या प्रार्थनेमध्ये तुला हाक मारत आहेत, ओरडत आहेत प्रभू ईश्वर बाप्पा. हो ईश्वराजा,
त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. हो देव बाप्पा, त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुग्न, व्याधी, रोग प्रभू येशूच्या नावात आज निघून जाऊ दे. नासरेतकर येशूच्या नावात आज शरीरातील सर्व रोग निघून जाऊ दे. हो देव बाप्पा, तू त्यांना स्वतंत्र कर. हो येशूराजा, तू असताना बंधन मुक्त कर प्रभू येशूप्पा. हो येशूराजा, दया कर, स्पर्श कर आणि बरं कर प्रभू येशूप्पा. माझा विश्वास आहे येशूराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. I pray in the name of Jesus. Amen.